नमस्कार, मी आज बनवणार आहे काजू मसाला. तर इथे मी टोमॅटो घेतले 2 छोटे छोटे कापून, 2-3 कांदे घेतले, 1 वाटी काजू घेतले, कोथिंबीर, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या. तर आता आपण मसाला परतून घेणार आहे. आणि इथे ना थोडेसे मी काजू वाटून घालण्यासाठी गरम पाण्यामध्ये 2 ते 2.5 तास भिजत घातले होते. इथे आता कढई पण चांगली तापलेली आहे, तर मी आता त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. इथे तेल पण आता छान तापलेलं आहे, तर मी पहिल्यांदा आहे ना काजू चांगले भाजून घेणार आहे, म्हणजे तळून घेणार आहे चांगले गुलाबी रंगावरती. जास्त पण नाही गुलाबी करायचे, खरपूस असे भाजून घ्यायचे चांगले. आणि मग ह्याच तेलामध्ये ना आपला जो मसाला काढलेला आहे ना तो छान परतून घ्यायचा. तोपर्यंत आपले काजू पण चांगले थंड होतात. हा आपल्या काजूने कसा रंग बदललेला आहे, तर छान असे गुलाबी गुलाबी करून घ्यायचे. कढईमध्ये ना कांदा परतून घेणार आहे. जे काजू तळलेलं तेल राहिलं होतं ना त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची चांगलं परतून घ्यायचं. आपल्याला हा मसाला आहे ना जास्त म्हणजे असा करपून वगैरे पण भाजायचा नाही, तर आपल्याला थोडंसं नॉर्मल शिजून घ्यायचं आहे. आणि थंड पडल्यावरती आपल्याला वाटण करायचं त्याचं. खूप छान अशी काजूची भाजी होती आहे हॉटेलसारखी. तिथे फार छान आपला मसाला शिजला गेलेला आहे. तर आता मी हा थंड झाल्यावरती आहे ना वाटून घेणार आहे. आणि एक 5 ते 6 लोकांसाठी आहे ना काजू मसाला मी हा बनवते. इथे मी आहे ना आपलं वाटण वाटून घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये मी जे काजू भिजत घातले होते ना हे पण मी त्यात टाकून वाटून घेणार आहे. वाटणामध्ये आहे ना अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही, त्याच्यातच हे वाटून घ्यायचं. इथे पण आपलं वाटण पण छान असं वाटून झालेलं आहे, असं एकदम बारीक करून घ्यायचं. तर आता आपण फोडणी देऊन घेणार आहे. तेल पण आपलं छान असं तापलेलं आहे, तर याच्यामध्ये आहे ना मी पहिले आहे ना लाल तिखट घालून घेणार आहे, म्हणजे आपल्या आहे ना भाजीला छान कलर येईल. छान अशी आहे ना मिरची पावडर आपण टाकलेली आहे ती चांगली परतून घ्यायची. तर जो मसाला वाटला आहे ना तो टाकून घ्यायचा. मसाला छान असा परतून घ्यायचा. थोडीशी हळद टाकायची, थोडी टाकायची. आता जो घरचा मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा. तुमच्या चवीनुसार टाका. मसाल्याला पण छान असं आपलं तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, म्हणजे खायला पण आहे ना भाजी छान लागते. चवीनुसार आहे ना मीठ घालून घ्यायचं. छान असा मसाला आपला परतला गेलेला आहे. पहा किती छान असं तेल सुटले. तर आता याच्यामध्ये ना मी काजू घालून घेणार आहे. थोडेसे काजू मी ठेवणार आहे आपल्याला डिश बनवण्यासाठी. तर याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं तुम्ही टाकू शकता. इथे मी ना किचन किंग मसाला घेतलेला आहे. हा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा नाही, तर आपल्याला आहे ना वरनं भाजीत टाकून घ्यायचं.
किचन किंग मसाल्याने आहे ना काजू मसाला खूप छान टेस्टी होतो. मी पूर्ण पुडी टाकून घेणार आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. एक 5 मिनिटं आहे ना मी असंच झाकण ठेवून आहे ना मंद गॅसवरती ठेवणार आहे. इथे आपला काजू मसाला तयार झालेला आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.